विशाल मात्रे येतात सलामीला. आपण पाहतोय स्वतः कॅप्टन सुद्धा आहेत, मॅन फ्रॉम उसारघर. अशोक ढिंडा आलेत सलामीला. अशोक मॅन फ्रॉम मांडा. म्हणजे विशाल मात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 6 ओव्हरची मॅच आहेत. पहिली 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटात फेकायची. अन्यथा 6व्या ओव्हरमध्ये, शेवटच्या ओव्हरमध्ये एक तुमचा अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये येईल. त्यामुळे आता आमचे ऑफिशियल स्कोरर नयन धुमाळ सुद्धा टाइम मॅच करणार आहेत, लक्षात घ्या. आणि पंचही तुम्हाला सूचना करतील. अशोक आणि विशाल मात्रे ही सलामी जोडी आपण पाहतोय. पहिलं षटक घेऊन येत असताना गोलंदाज चला मॅच सुरू करायची आहे. अपू येतात पहिलं षटक घेऊन. बरोबर 11:21 झाली आहेत, लक्षात घ्या. फिल्डिंग करणारी टीम भूमी 11 कुंदे. पहिली 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटात फेकायची. अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये, लक्षात घ्या. आणि हा नियम सर्वांसाठी आहे, त्यामुळे त्याचं पालन करा. आणि उल्लंघन केलं तर तुम्हाला पॅनल्टी लागेल. बरोबर 11:22 आपण पाहतोय. आणि गोलंदाजी करणारे अपुला तुम्ही पाहतायत. पहिलं षटक घेऊन येत असताना फार एंडकडनं पहिला बॉल. विशासाठी पहिलाच बॉल. बॅटला हेज लागली आणि तेच पंच सांगतात आणि सिंगलने खातं उघडलं गेलं. ते विशाल मात्रेचा आणि आता अशोक डिंडा मॅन फ्रॉम मांडा आता स्ट्राईक एंडला येत आहेत. 6 ओव्हरची मॅच आहे. लीग फॉर्मॅट मॅचेस आहेत. पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पराभूत जरी झाला तरी एक तुमच्याकडे संधी आहे. पहिली मॅच जिंकली, दुसरी संधी. दुसऱ्या मॅचमध्ये, तिसऱ्या मॅचमध्ये जर तुम्ही पराभूत झाला, पहिली मॅच विनर, तिसरी मॅच जी विनरची होईल तिथून एक संधी तुमच्याकडे असते. अपू गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. अशोकसाठी हा बॉल आपण पाहतोय. फिल्डिंग चांगली आहे. इम्पॅक्ट प्लेअर आपण पाहिलं तर रोशन संते बघा, मॅन फ्रॉम घारिवली. इम्पॅक्ट प्लेअर आहेत भूमी 11 कुंदे या टीमचे. ते बरेचसे खेळाडू उपस्थित दिसत नाहीयेत. फटका चांगला आहे, मिड ऑनच्या वरून पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या दिशेने आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. या मॅच मधला पहिला चौकार. अशोक धिंडाच्या बॅटमधनं या मॅच मधला हा पहिला चौकार आलाय दोस्ती यारी ग्रुप या टीमसाठी. आता मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे आणि फलंदाज अशोक ढिंडाची खेळी इथे समाप्त होईल. पहिला धक्का लागत असताना दोस्ती यारी ग्रुप जागृती स्पोर्ट टीमला.
नाहीये. नवीन फलंदाज आपण पाहतोय कुमार माळी आहेत का? 12 खेळाडू तुम्ही पाठवले, मग त्यांना नावं एकाचही माहिती नाही. जवळ कॉमेंट्री बॉक्स असतं, आम्ही सांगितलं असतं. मला तर कुमार माळी वाटतोय. कुमार माळी आहे का? ओके. मॅन फ्रॉम भोपार कुमार माळी आलेत. नाही, संदीप फुटाणे असे काही खेळाडू आम्ही ओळखू शकतो लांब नाही, म्हणजे चर्चेत असतात. कुमारलाही ओळखला आम्ही. आता फिल्डिंग करणारी टीमचेही बरेचसे खेळाडू आपण परिचयाचे नाही आहेत. ऑन साईडला खेळायचं होतं. अप्पू चांगली गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतुल भोईर यांचे आगमन झालेले पुढच्या मॅचमध्ये. मला वाटतं ते इनॅक्शनमध्ये स्वर्गीय अशोक पाटील 11 सापळ टीमचे कॅप्टन आहेत. एक चौकार आला, त्यानंतर अशोक ढेंडाची विकेट आली. 5च धावा आल्यात. अपील स्ट्रॉंग तुम्हाला पाहायला मिळते. आणि विशाल म्हात्रे बघा किती वेगाने धावतायत. लेग बाईटच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्यात. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतायत. कल्याण तालुका प्रीमियर लीग 2025 दुसरं पर्व तुम्हाला पाहायला मिळतात. आयोजक अहमद गुलजार कांबळे आपण पाहतोय आणि फिरोज शेख, अरमान शेख. कोणतंही ऑब्जेक्शन असेल तो मॅच सुरू होण्याच्या आधीच घ्यायचा. प्लेअरवरती लक्षात घ्या, मॅच सुरू झाल्यानंतर काहीच होणार नाही. मॅच संपल्यानंतर ऑब्जेक्शन मानलं जाणार नाही, लक्षात घ्या. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज सुयोग भरत पाटील येत आहेत. मॅन फ्रॉम शिडून, लेजंड क्रिकेटर भरतदादा पाटील. आणि काल त्यांचा संघही आम्ही पाहिला, पुरस्कर्ते होते. सुयोग कंस्ट्रक्शन, निशांत 11 शिडून, पिंट्या जोशी त्यांचे चॉईस कॅप्टन होते 40+ प्रीमियर लीगमध्ये. फटका चांगला आहे. विशाल म्हात्रेने हा बॉल पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंच कन्फर्म करताय षटकार की चौकार, आणि चेंडू 1 बाउन्स सीमा पार चौकार. चौकार आलाय विशाल म्हात्रेच्या बॅटमधून. धावा झाल्यात 11. सुयोग हलक्या दराने घेतात बघा. चौकारानंतर ही सिंगल. आणि काय घडलंय बघा 13 वरती. आणि सुभाष क्रीडांगण, सुभाष मैदान नेहमीच चर्चेत, मी मगाशी उल्लेख केला. आणि मोठं ग्राउंड आहे. मात्र खेळाडू कक्षाच्या मागे जे टावर्स आहेत, त्या टावर्सवरती मला आठवते प्रशांत भोईर बाळा कंबाळपाड्याचे, त्यांनी षटकार मारला होता नगरसेवक चषकमध्ये. 13 धावा धावपलकोती लागलेत. इथे फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी आहे. लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. प्रयत्न चांगले केले. फिल्डिंग खराब आहे. धावा 4 मिळतील विशाल म्हात्रेच्या खात्यात.
आपण पाहतोय 11:22 पहिला बॉल पडलाय, हेही लक्षात ठेवा. हाही फटका चांगलाय. विशाल मात्रे ऑन फायर. बॉल जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. एकच मारलाय, मात्र सॉलिड मारलाय. हार्दिक स्वागत कल्याण तालुका प्रीमियर लीग. आणि काय फटका होता. आणि विशाल मात्रे सध्या फॉर्ममध्ये आहेत, कारण डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये जी बॅटिंग त्यांनी केली होती तिथून ते चर्चेत आलेले. या सीझनमध्ये धावसंख्या 23. फुटला गेले, फक्त दिशा दिले. शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल इथे मिळाले. धावसंख्या 24. कुमार माई आले स्ट्राइक एंडला, मॅन फ्रॉम भोपर. चोवीस धावा झालेल्या आहेत. नयन धुमाळ आमच्या सोबत आहेत ॲज अ स्कोरर म्हणून, आणि सुद्धा चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. मात्र विशालने जो षटकार मारला, जबरदस्त टायमिंग, ताकद तुम्हाला पाहायला मिळाली त्या फटक्याच्या मागे. यानंतर LNT खोनी आणि स्वर्गीय अशोक पाटील 11 सापाड. पुढची मॅच ऑन साईडला खेळायचं होतं, थोडेसे जास्त शफल झालेत. कुमार माई थोडंसं संघर्ष जरूर करतायत, मात्र 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12.00च्या सरासरीने 24 धावा धाबोल कधी लागले आहेत. दोस्ती यारी ग्रुप, जागृती स्पोर्ट. सायने घेत आहेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एकदा पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि क्षेत्ररक्षक इतके कॅज्युअल राहिले की त्यांना असं वाटलं सिंगलच घेतील. मात्र विशाल मात्रे ते एका धावेचं रूपांतर 2 मध्ये करतील, 2चं 3 मध्ये करतील, आणि 3चं 4 मध्ये. त्यामुळे तुम्हाला कॅज्युअल राहून चालणार नाही, की हे क्रीडांगण मोठं आहे, त्यामुळे 2 धावा इथे होऊ शकतात. सव्वीस धावा झालेल्या आहेत. अपू गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या स्पेलमध्ये. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद होईल. विशाल मात्रेची खेळी समाप्त. दोस्ती यारी ग्रुप, जागृती स्पोर्टला लागणारा दुसरा धक्का. दुसरा धक्का मैदानामध्ये लागत असताना आपण पाहतोय टीम दोस्ती यारी ग्रुप जागृती स्पोर्ट्स संघाला 26 या धावसंख्या होती. अपूला यश मिळाले, आणि त्याच विकेटसाठी अपू दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आले. कारण त्यांना माहिती आहे, भूमी 11 कुंदे संघाला माहिती आहे समोर संघ चांगला आहे. आणि आता बॅटिंग करण्यासाठी मिस्टर संदीप फुटाणे मैदानात दाखल झालेले आहेत. सँडी, मॅन फ्रॉम काटई.
काल GPL स्पर्धा आपण पाहिली, ती स्पर्धा यशस्वी झाली आणि त्या स्पर्धेत रनरअप संघ होता पियुष मित 11 काटई. संदीप फुटाणे त्या टीमचे संघ मालक होते आणि त्या संघामध्ये सुद्धा खेळले आणि मनोहर पाटील वडवली संघ मालक होते. आणि त्यांच्या टीममधील खेळाडू आपण पाहिलं जीत भोईरला बाईक सुद्धा मिळाली. महाराष्ट्राची A1 जोडी अमोल पाटील आणि बघा आकाश भोईर, ही A1 जोडी आहे कल्याण डोंबिवलीची. नेहमी एकत्र असतात जरी अपोजिट मॅच लागली ना. कालचंच तुम्ही बघितलं GPL मध्ये आकाश भोईर पुरस्कर्ते होते, मग ते ज्या टीममध्ये खेळले सोनू मोनू 11 त्या टीमने ती स्पर्धा जिंकली. हा चेंडू उंच गेलाय, संदीपचा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि एक चांगला जेट टिपलाय. संदीप फुटाणे 0 वरती बाद होईल. 26 वरती लागणारा तिसरा धक्का. तेजस, दुसऱ्या बाजूला कुमार. मात्र अपूने जबरदस्त कमबॅक केले. 2 महत्त्वाचे विकेट विशाल म्हात्रे आणि त्यानंतर संदीप फुटाणे काटे टीमची रन मशीन 0 वरती बाद झाले. कारण अपू नेहमी चर्चेत असतात बॉलिंगमध्ये. हा चेंडू आपल्याला पाहावं लागेल. जयीत सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 27 धावा झाल्यात. धावांची गती चांगली आहे, मात्र विकेट सुद्धा 2 गेले. पुढची मॅच L&T कोणी विकास ठोंबरे यांच्या मालकीचा संघ, त्यांचे आयकॉन खेळाडू आहेत अमोल पाटील आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय अशोक पाटील 11 सापाड अतुल भोईर त्यांचे आयकॉन खेळाडू आहेत. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने घेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. 2 धावा इथे मिळतील. सुयोग सुद्धा आले होते. एकोणतीस धावा धापलकोत आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 6 ओव्हरची मॅच आहे आणि 6 षटकांचा फॉर्मॅट काल निलेश म्हात्रे यांनी सुद्धा उल्लेख चांगला केला की 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बराचसा वेळ मिळतो. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सिंगल इथेही मिळेल. तेजसच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. 30 धावा झालेल्या आहेत. यानंतर बिग फाइट मैच तुम्हाला पाहायला मिळेल. बड़ा मुकाबला अमोल पाटिल वर्सेस अतुल भोईर के बीच अगला मुकाबला होगा. अपू रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तीन षटकात 34 धावा झाल्यात. ज्या प्रकारे JPL मध्ये एंट्री केली होती विकी भोईर यांनी, तशीच एंट्री आकाश भोईर यांनी केलेली आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. स्वर्गीय अशोक पाटील 11 सापाड, आणि L&T कोणी पुढची मॅच.
3 षटकात 34 झाले. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. थोडंसं जलपान करतायत खेळाडू. आज स्पर्धेचा 4था दिवस आहे. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस. सुपर 8च्या मॅचेस, 2 सेमीफायनल, फायनल. सकाळच्या सतत आपण पाहिलं OV11 पडले. संघ सुपर 8मध्ये क्वालिफाय झाला. कमलेश पाटील त्या टीमचे चॉईस कॅप्टन आहेत. सध्या प्रीमियर लीग सुरू आहेत. ठाणा जिल्हा प्रीमियर लीग, डोंबिवली प्रीमियर लीग, ग्रामीण प्रीमियर लीग, कल्याण तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा आता सुरू आहे. जरूर डोंबिवली प्रीमियर लीग पाहिली, 40+ प्रीमियर लीग स्पर्धा पाहिली. सध्या प्रीमियर लीगच चर्चेत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. सर्वेश पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आपण पाहतोय वैयक्तिक पहिला आणि संघाचं 4थं षटक. मॅन फ्रॉम वाडेघर. आणि आज बघा वाडेघर मास्टर माइंड सिद्धू पाटील यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया. आणि सिद्धू पाटील एक जबरदस्त क्रिकेटर. भरपूर वर्ष वाडेघरची सेवा केली. आजही वाडेघर जय जलेश्वर वाडेघरचं नाव नक्कीच खूप मोठं केलेलं आहे त्यांनी. 3 षटकात 34 झालेत आणि त्याच टीमचा खेळाडू आपण पाहतोय सर्वेश पाटील. तीन षटकात 34 झाले आहेत. सर्वेश 4थ्या ओव्हरमध्ये आलेत. एक जबरदस्त गोलंदाज आपण पाहतोय. नेहमी चर्चेत असणारा खेळाडू आहे सर्वेश. बॉलिंग आपण पाहिलं तर फिरकी गोलंदाज आहेत. पहिला चेंडू आपण पाहिला ऑप्शनच्या बाहेर थोडेसे शफल झाले. ते लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले. थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. एकच धाव मिळेल. थोडंसं मिस फिल्डिंग झाली होती मात्र त्याचं फारसं नुकसान झालं नाहीये. एक सिंगल मिळाले. धावा झाल्यात 35. पाच दिवस तुम्ही GPLचा महासंग्राम पाहिला. त्यामुळे संदीप फुटाणे सुद्धा त्या स्पर्धेचे आयोजक सुद्धा होते. त्या स्पर्धेत खेळले सुद्धा आणि त्यामुळे कदाचित 5 ते 10 दिवस मागचे त्यांच्याकडे सराव राहिला नाही. त्यामुळे या मॅचमध्ये फारसा चांगला खेळ झाला की सराव तुमच्याकडे पाहिजे. क्रिकेट खेळा तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये सराव असणं खूप गरजेचं आहे. सर्वेशच्या पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आली. 4थं षटक प्रगतीपथावर असताना सर्वेश. पुढचा बॉल सेकंडला कुमार. ऑप्शनच्या बाहेर भरपूर शफल झाले होते मात्र काय गोलंदाजी केली बघा. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. आणि हेच तर वैशिष्ट्य आहे फिरकीचं माहेरघर म्हणजेच वाडेघर. आणि जय जलेश्वर वाडेघर संघाचा गोलंदाज सर्वेश पाटील. आकाश चोपडांनी सुद्धा त्याचे कौतुक केलं होतं. इंटरनॅशनल समालोचक. हा वाईट बॉल आहे. त्याचमुळे कदाचित अपील करण्यात आलं होतं. कृष्ण केने सर आहेत बघा निंबिवली. चांगलं एक्स्ट्रॅक्शन आतापर्यंत दाखवलंय. शॉर्ट अप लेनचा बॉल होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि एक चांगला झेल तिथे टिपलेला आहे. फलंदाज कुमार बाद होईल. आपण एक चांगला झेल टिपलाय. कुमार माईची खेळी समाप्त. अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू मात्र आपण काय झेल टिपलाय असं वाटलं. षटकार किंवा चौकार जाईल. गॅपमध्येच फटका होता मात्र त्याच वेगाने ते धावले. चला जास्त वेळ घेऊ नका. बॅट्समनलाही विनंती असेल कारण की आपण टाइम सेट केलेला आहे. तर फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. अन्यथा 6व्या ओव्हरमध्ये तुमचा एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये लक्षात घ्या. 36 धावा झाल्या. धावांची गती चांगली आहे मात्र विकेट सर्वेच्या खात्यामध्ये पहिली आली आहे.
6 षटकांच्या मॅचेस, लीग फॉर्मॅट, 2-2 संधी तुमच्याकडे आहेत. पहिली मॅच जिंकली, दुसऱ्या मॅचमध्ये जर पराभूत झालात तर तिसरी संधी मिळेल. म्हणजे भरपूर काही आहे. विशाल म्हात्रे यांनी सुद्धा खूप चांगला उल्लेख केला. 20,000 रुपये म्हणजे सर्वात कमी प्रवेश फी असणारी स्पर्धा प्रीमियर लीग. सर्वेश पुढचा बॉल. हाही चांगला बॉल आहे. इथेही डॉट बॉलची समाप्ती होईल. कृष्णा केणे सर बघा, मॅन फ्रॉम निंबिवली, त्यानेही हा चेंडू खेळला नाहीये. हीच तर खासियत आहे सर्वेश. सर्वेश 36 धावा झालेल्या आहेत. ऑप्स्टमच्या बाहेर होता. पंचाने वाईट बॉल घोषित केलेला आहे. जास्त बाहेर होता. 37. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 6 ओव्हरची मॅच आहे. फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचे. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, मात्र क्षेत्ररक्षक तिथे ठेवण्यात आलेला आहे. मात्र चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. सूरज दुधकरच्या बॅटमधून आलाय चौकार. पण 41 म्हणजे 10ची सरासरी मेंटेन ठेवली आतापर्यंत. या षटक क्रमांक 4 सुरू आहे. हाही वाईट बॉल आहे आणि हे भरपूर वेळा वाहिले. त्यावेळी तुम्ही सर्वेश गोलंदाजी करतात, वाईट चेंडू बरेचसे त्याचे पाहायला मिळतात. जास्त टर्न करतात. 43 धावा धापलकावरती लागलेले आहेत. 43. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. हा चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे आणि झेल ड्रॉप. असं वाटलं किती इझी आहे झेलवरती आणि तो सोप्पा झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असतं. षटक क्रमांक 4 इथे समाप्त झालेला आहे आणि 4 षटकात धावा झाल्यात त्या 45. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. स्वर्गीय अशोक पाटील, 11 सापाड आणि LNT खोनी, अमोल पाटील आणि अतुल कॅप टॉससाठी उपस्थित आहेत. अतुल ऑलरेडी इथे आलेले आहेत. जयेश पाटील सुद्धा येत आहेत, मॅन फ्रॉम वडवली. दोस्ती हरी ग्रुप, जागृती स्पोर्ट आपण पाहिलं तर दिनेश पाटील साहेब खार्डी आणि समीर भोईर मोठागाव यांच्या मालकीचा संघ आणि डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये सुद्धा खूप चांगला खेळ होता. विश्वलच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय. चांगला चेंडू होता, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे.
एक सिंगल इथे मिळाली. 46 गोलंदाज विनोद फार एंड कडनं गोलंदाजी करतायत. 46 धावा झालेल्या आहेत. फटका चांगला आहे आणि बॉल जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर आलाय कॅप्टन तेजस म्हात्रेच्या बॅटमधून. बघा तेजस मिड विकेटच्या वरून हा बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. 50 कंप्लीट. 52 धावा धापल कधी लागल्यात. दोस्ती हरी ग्रुप जागृती स्पोर्ट. विनोदचा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. कृष्णा किने यांनी जबरदस्त आतापर्यंत एस्ट्रेक्शन दाखवलेलं आहे. एस्टनच्या मागे मास्टर माइंडचं काम ते करतायत. मात्र 52 धावा झालेल्या आहेत. 5वं षटक प्रगती पथावर आहे. 6 ओव्हरची मॅच आहे आणि 6 षटकांच्या मॅचमध्ये एखादं षटक जर खरं पडलं तर नक्कीच धावांचा ग्राफ वाढतो. विनोद राईट ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळायचा होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. इथे सिंगल मिळाले. 53 53. धावा झालेल्या आहेत. 5वं षटक प्रगती पथावर आहे. 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या डावातील. 53 धावा झाल्या आहेत. 60-65 ज्या प्रकारे उल्लेख केला होता विशाल म्हात्रे यांनी ज्यावेळी टॉस झाला आणि त्यांनी सांगितलं होतं टॉस मी जर जिंकला तर मी बॅटिंगच घेणार होतो. म्हणजे त्यांच्या मनासारखं झालेलं आहे या मॅचमध्ये. सूरज दुधकर स्ट्राईक एंडला आहेत. मॅन फ्रॉम वसार. किंग ट्रॉफी अक्षरशः रोशन गाजवली होती. सूरज दुधकर यांनी बाईक जिंकली होती. ऑन साईडला खेळायचं होतं. आता यष्टीरक्षक बीट झालेत. स्वतः गोलंदाज विनोद येत आहेत. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते. झहीर सरांचा इशारा आलेला आहे. झहीर सर तुम्ही पाहतात पंचाच्या भूमिकेत. त्यानंतर निरंजन सावंत सर नेहमीच चर्चेत असतात कारण स्वतः चांगले क्रिकेटर आहेत. झहीर सर सुद्धा सातत्याने लेदर बॉल क्रिकेटचा प्रशिक्षण ते खेळाडूंना देत असतात. निरंजन सावंत सरांनी सुद्धा एक काळ गाजवलेला आहे. कल्याण या संघासाठी ज्यावेळी ते खेळलेले. 54 धावा झालेल्या आहेत. 5वं षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाज विनोद. हा चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. गॅप भरपूर मोठी होती मात्र मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि जजमेंट त्यांचं चांगलं आहे. ऋषी शेलारने एक चांगला जेल टिपलाय आणि डाव संपलाय तेजस म्हात्रेचा. बॅटिंग करण्यासाठी आशुतोष चव्हाण आले बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या आपण पाहिली तर 54. 5वं षटक संपलेलं आपण पाहतोय आणि 54 धावा झालेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सर्व शालेत गोलंदाजी करण्यासाठी मध्ये त्यांच्यासमोर डावखोल्या त्याचे फलंदाज आहेत सूरज दुधकर. सूरज दुधकर आपण पाहिलं ज्या प्रकारे तुम्ही निलेश म्हात्रेला पाहता बॅटिंग स्टान्स लेफ्टी जरी असेल मात्र कधी चेंज करतील हे सांगता येत नाहीये. रोशन संते बघा ना इन ऍक्शन मध्ये भूमी 11 कुंदे या संघामध्ये. सर्वेचा पहिला बॉल. यष्टीरक्षक बीट. फाईन लेग बीट मात्र थर्डमॅनचं कौतुक करेल. एक धाव इथे मिळाली. धावसंख्या 50/22 स्वरूपात. पंचावन्न धावा झालेल्या आहेत.
5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 55 धावा झालेत. आशुतोष चव्हाण मॅन फ्रॉम खंबालपाडा स्ट्राइक एंडला. रोशन काल 6 बॉलमध्ये 32 धावांची गरज होती 40+ प्रीमियर लीग मध्ये आणि विकी शेलारने 32 नाही तर 35 बनवल्या 5च बॉलमध्ये. फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी आहे. आशुतोष चव्हाणच्या बॅटमधून पहिलाच चौकार आलेला आहे सीमा पार. आहेत 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हाही फटका उंच गेलाय आणि तितकाच लांब जाऊन विसळलाय. आशुतोष चव्हाणच्या बॅट मधून येतोय सिक्सर. मी उल्लेख केला खंबाळपाड्याचे आता सध्या ते 40+ खेळतात. म्हणजे त्यांनी त्या टावर्स वरती बॉल मारला होता. म्हणजे आशुतोष चव्हाण सुद्धा त्याच गावचे खेळाडू आहेत आणि त्यांनी लांब षटकार मारलाय. धावसंख्या 65. सध्या खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा झाल्यात 65. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग तुम्हाला कंपल्सरी लक्षात घ्या. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. +1 म्हणजेच काय 2 धावा मिळाल्या 67 आणि याच धावांचा उल्लेख विशाल मात्रेने केला होता 60-65 आणि 67 झाले आहेत. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. स्वर्गीय अशोक पाटील 11 सापाड आणि LNT खोनी. डोंबिवली प्रीमियर लीग जी स्पर्धा झाली डायगरच्या मैदानात त्या स्पर्धेतला चॅम्पियन संघ होता LNT खोनी आणि कॅप्टन होते अमोल पाटील. ऑनसाईडला खेळायचं होतं. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. पंच वाईटची खून करतायत त्यामुळे 1+1 2 धावा मिळतील. सर्वेश थोडासा मागडा ठरतो या ओव्हरमध्ये. धावा झाल्यात त्या 69 69. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. एकोणसत्तर धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सर्वेश थोडासा महागडा ठरलाय भूमी 11 कुंदे टीमला. कधी आशुतोष आणि सूरज जुतकरी जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता वेगवान चेंडू होता सर्वेशचा. मग तिथेही सिंगल मिळालेली आहे आणि धावा झाल्या त्या 70. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. 70 धावा झालेल्या आहेत. पुढच्या मॅच मध्ये बबलू पाटील सुद्धा इन ऍक्शन मध्ये आहेत. मॅन फ्रॉम कोळेगाव. आकाश भोईर मॅन फ्रॉम गेसर. अमोल पाटील सोनारपाडा. चांगलं बॅटल पुढच्याही मॅच मध्ये पाहायला मिळेल. 2 प्रीमियर लीग पाहिल्या ना. डोंबिवली प्रीमियर लीग आणि ग्रामीण प्रीमियर लीग. आकाश भोईर ज्या संघामध्ये खेळले त्यांनी ट्रॉफी उचलली आहे. ठाणा जिल्हा प्रीमियर लीग मध्ये सुपर 8 मध्ये आय थिंक संघ पराभूत झाला. रिची जितून इलेशन 11 डोंबिवली. इथे सिंगल म्हणजे चांगलाच खेळ झालेला आणि 1 सिंगलने धावसंख्या झाली ती आमचे स्कोरर सांगता येतं 71. 71 धावा झाल्या आहेत. 72 धावांचा आता पाठलाग करायचा आहे तो भूमी 11 कुंद टीमला. मात्र आपण आता टॉस करणार आहोत. स्वर्गीय अशोक पाटील 11 सापाड आणि LNT खोनी. एका बाजूला अतुल भोईर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर इम्पॅक्ट प्लेअर जे होते संकेत दळवी ते आता जाणार आहेत भूमी 11 कुंदेमध्ये विनोद घायलच्या जागेवरती. ओके याची नोंद घ्या. दोस्ती यारी ग्रुप. चला आपण टॉस करूया. LNT खोनी आणि स्वर्गीय अशोक पाटील 11 सापाड. आणि दोन्ही संघांना एक सूचना असेल जो कोणताही ऑब्जेक्शन असेल प्लेअरवरती तो सामना सुरू असताना घ्यायचा आहे. सामना संपल्यानंतर दिवस संपल्यानंतर हा ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ नका. हे घडलेलं आहे आकाश. त्यामुळे विनंती असेल
की आपण आधीच अमोल पाटील आणि अतुल भोईरला ही विनंती असणार आहे, सामना सुरू असतानाच ऑब्जेक्शन घ्यायचं आहे आणि जे 15 खेळाडू तुम्ही निवडलेले आहेत ऑप्शनमध्ये तेच खेळाडू खेळतील, कोणत्याही रिप्लेसमेंट खेळाडू खेळणार नाही, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अनसोल्डमधून घेऊ शकता, परंतु ज्यांनी फॉर्मच भरला नाही त्यातून तुम्ही घेऊ शकत नाही. चला आपण टॉस करूया. 6 षटकांचा सामना असेल. अतुल भोईर आणि अमोल पाटील हे दोन संघनायक आपल्यासोबत आहेत. छापाचा कॉल आहे, आलाय काटा. टॉस जिंकलेला आहे LNT खोनी या टीमने. अमोलला टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिला. 6 षटकांचा सामना आहे. समोर अतुल भोईर आहे. दोन्ही टीममध्ये स्टारकास्ट आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? 6 षटकांच्या मॅचमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 6 षटकांचा सामना आहे, त्यामुळे आम्ही 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आपण भरपूर लीग स्पर्धा खेळता. डोंबिवलीमध्ये देखील भरपूर मोठ्या संख्येने या सीझनमध्ये लीग स्पर्धा संपन्न झाल्या, परंतु कल्याण तालुका प्रीमियर लीग आपण पाहतोय, ज्या स्पर्धेमध्ये फक्त 20,000 रुपये प्रवेश फी आहे. 1,00,000 रुपयांचं पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक आहे. 4 LED TV आहेत आणि बाईक देखील आहे. या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा तर खूप छान आहे आणि कल्याण प्रीमियर लीग प्रत्येक वर्षी होते. यावर्षी आम्हाला डोंबिवलीच्या प्लेयर्सला खेळायची संधी दिली, त्याबद्दल ऑर्गनाईजचं खरंच खूप खूप थँक्स. आणि ऑर्गनाईज खूप छान केलं आहे. तर नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. अतुल आमच्यासोबत आहे. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर तू टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? नक्कीच आम्ही पण फिल्डिंगच केली असती. मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे. 6 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच असं टॉसचा काही नाही, जो डिसिजन येईल तो घ्यायलाच लागेल. आणि ग्राउंडचा विचार केला तर इथे 6 ओव्हरला 60 ते 65 पाहिजेलच. नक्कीच या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच स्पर्धा चांगलीच आहे. फर्स्ट सीझनला आम्ही विनर होतो, आता ट्राय करू यावर्षी पण जिंकण्याचा. क्या बात आहे. नक्कीच शुभेच्छा असतील. पहिल्या सीझनमध्ये नक्कीच चॅम्पियन होते अतुल भोईर यांचा संघ आणि याही वर्षी चॅम्पियन होण्याचा प्रयत्न असणार आहे या टीमचा. टॉस जिंकलेला आहे LNT खोनी या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेला आहे स्वर्गीय अशोक पाटील 11 सापाड या टीमला बॅटिंग करण्यासाठी. इम्पॅक्ट प्लेयर या मॅचमध्ये आहे विनोद घायल यांच्या जागेवरती संकेत दळवी. नक्कीच या मॅचमध्ये दोस्तियारी ग्रुप, जागृती स्पोर्ट 71, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भूमी 11 कुंदे, भूषण रोने साहेब आपण पाहतोय उद्योजक यांच्या मालकीचा संघ आहे. एका बाजूला दिनेश पाटील, समीर भोईर मोठागाव यांच्या मालकीचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला आपण सुधीर पाटील, प्रेम पाटील यांच्या मालकीचा संघ, स्वर्गीय अशोक पाटील 11 सापाड आणि विकास ठोंबरे यांच्या मालकीचा संघ आहे तो LNT खोनी. सहा षटकांमध्ये 72 धावा चेस करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे धावा कंपल्सरी चेस करायच्या आहेत. कामरान सलामीला आलेत आणि सुयोग पाटील आहेत, मॅन फ्रॉम शिवडून. कामरान आणि सुयोग पाटीलला तुम्ही पाहताय सलामीला येत असताना. चला फास्ट खेळायचे, लगेच मॅच सुरू करायची. यापुढची मॅच 6 ओव्हरची आहे. टॉस झालेला आहे. LNT खोनीने टॉस जिंकलेला आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे कॅप्टन अमोलने. लीग फॉर्मॅट तुम्ही खेळत आहेत, विनर विनर लुझर लुझर. चौथ्या मॅचमध्ये सकाळच्या सतत एक आपण पहिल्या दिवसातील राहिलेला सामना कव्हर केला आणि त्यात OV 11 पडले. कमलेश पाटीलच्या नेतृत्वाखाली तो संघ सुपर 8मध्ये क्वालिफाय झाला. कमरान स्ट्राईक एंडला आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला सुयोग पाटील आहेत. आणि पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज सूरज दुधकर, मॅन फ्रॉम वसार. विक्की जोशी सारखा गोलंदाज सुद्धा या टीममध्ये. संदीप फुटाणे चांगली गोलंदाजी करू शकतात.
चला सामना सुरू करायचा आहे. पहिल्या पॉवरमध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशोक ढिंडासारखा ही खेळाडू या टीमकडे फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे. कारण अशोक ढिंडा सुद्धा नेहमी चर्चेत राहिलेत. मांडा म्हटल्यानंतर जगन्नाना पाटील असतील, एक लकी पॅकर्स म्हणून सुद्धा त्यांचं नाव घेतलं जातं आणि स्वतः चांगले क्रिकेटर आहेत. सामन्याला होते सुरुवात. ऑन साईडला खेळायचं होतं. पहिलाच बॉल डॉट आलाय कमरानच्या विरोधात. मॅन फ्रॉम राया हमरन कुंबळे. स्ट्राईक एंडला नो स्ट्राईक एंडला सुयोग भरत पाटील मॅन फ्रॉम शिडून. म्हणजे 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि काय घडलंय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. झहीर सरांचा इशारा आलाय. चौकार. कमरांच्या बॅटमधून चौकार आलाय. धावसंख्या आपण 5 वरती पाहतोय. ओके 4 धावा. सूरज पहिला डॉट बॉल पाहिला, त्यानंतर चौकार. थोडेसे शफल झाले आणि बॉलला पाठवून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. च्या विरोधात 2 चौकार आपल्या पाहायला मिळाले. पहिला बॉल डॉट आला होता. कमरान कुंबले कमाल की बल्लेबाजी करते हुए इस मैच में. गेंदबाज सूरज पहली गेंद डॉट फेंकी थी, उसके बाद बैक टू बैक 2 चौके आते हुए. फिर से रिवर्स खेलने का प्रयास. गेंद हवा में है. फील्डर गेंद के पीछे मत, तब तक 2 रन आसानी से लिए. कमरान नेहमीच चर्चेत असतात. ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतात. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा. स्कोर मूव्ज ऑन 10 का दम. 10 धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. सूरज दुधकर शफल झाले होते. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. ऑप्शनच्या भरपूर बाहेर गेले होते. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे भूमी 11 कुंदे या टीमला. भूषणजी रोने यांच्या मालकीचा संघ आणि कुंदे संघ सुद्धा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा एक चांगला संघ आहे. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. रनआउटची संधी आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. मात्र सूरजने खऱ्या अर्थाने डायरेक्ट हिट करायला हवं होतं असं विशालला वाटतंय. मात्र विशालच्या हातामध्ये चेंडू आला आणि त्यानंतर लावलंय. त्यामुळे कदाचित उशीर झाला असावा असं त्यांना वाटतं. आणि बघायचं आहे आता तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. बॉल तर डॉटच आहे. 10 धावा झालेल्या आहेत. चला डिसिजन आपल्यापर्यंत नोट आउट. चला फिल्डिंग लगेच लावा. नोट आउट आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरसाठी तुम्ही 4 मिनिटाचा वेळ घेतलाय. त्यामुळे घाई करायची आहे. दोस्ती यारी ग्रुप जागृती स्पोर्ट. चर्चा आहे केतन वामन म्हात्रे 39 बाईक आणि या सीझन मध्ये 13 अर्धशतक. विकी जोशी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. मॅन फ्रॉम मानेरे कल्याण. मानेरे कल्याणचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर.
पहिला बॉल फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न होता, मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत सूरज दुधकर. डॉटने सुरुवात केली आहे विकी जोशीने. विकी जोशी आपण पहिला GPL फर्स्टचा विचार केला आपण तर बेस्ट बॉलर सुद्धा होते. ग्रामीण प्रीमियर लीग जी स्पर्धा संपन्न झाली, शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप व कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. सुयोगला थोडंसं शांत ठेवलंय. इथलाची स्पर्धा आपण पाहिली, जबरदस्त बॅटिंग राहिली होती ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सुपर 8 पर्यंत मजल मारली होती वीर बजरंग शेडून टीमने आणि धावांचा पाऊस पाडला होता, अक्षरशः 100 पेक्षा जास्त धावा सुयोगने त्या स्पर्धेमध्ये कुठल्या नाही. तशीच बॅटिंग आता सुयोगला करायची आहे कल्याण तालुका प्रीमियर लीगमध्ये. विकी थोडासा रनवेमध्ये प्रॉब्लेम येतो त्यामुळे थांबतायत. विकीचा पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, सलग तिसरा डॉट बॉल आलाय. जबरदस्त गोलंदाजी एस्टनच्या मागे बघा, मास्टर माइंड विशाल मात्रे मॅन फ्रॉम उसारगर चांगलं एक्सट्रॅक्शन करत असताना डॉट चेंडूची ते समाप्ती. विकीचा पुढचा बॉल, आता मात्र हा खराब बॉल होता, त्याला पाठवून दिलंय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधनं सीमा पार चौकार. धावसंख्या 14. पहिल्या षटकात 10 धावा होत्या. या षटकाची सुरुवात 3 बॉल डॉट आले होते. हाही चांगला बॉल होता. निरंजन सावंत सरांचा इशारा येतोय लेग बाईस. कारण चांगली गोलंदाजी आतापर्यंत विकीने केलेली आहे. मॅन फ्रॉम मानेरे. याआधी तुम्ही विवेकला पाहिलं जो OV11 पडले संघामध्ये खेळला, त्यांनी 4 विकेट घेत असताना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला. तेजस भोईर असतील आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीचे सर्वेसर्वा. आणि तेजस, विकी, विवेक चर्चेत असणारे गोलंदाज आहेत मानेरे टीमचे. चला जास्त वेळ नको आहे अशोक, घाई करा प्लीज. जो वेळ तुम्हाला आम्ही दिलाय त्या वेळ तुम्ही सामने खेळा, त्यामुळे तुम्हाला 6 ओव्हरची मॅच खेळायला मिळते. लीग फॉर्मॅट आहे. शॉर्टर प्लेनचा बॉल होता, मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि जरी असला असता तरी काही फायदा झाला नसता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी सिक्सर. मध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये येऊ शकतो, त्यामुळे फिल्डिंग लावायची. दोस्ती यारी ग्रुप जागृती स्पोर्ट 2 षटकात धावा झाल्यात 21. अजूनही 51 धावा इथून करायच्या आहेत. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 72चं टार्गेट आहे कंपल्सरी चेसिंग. 24 बॉल 51 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. ज्ञानेश्वर जोशी सुद्धा बघा पुढच्या मॅचमध्ये इनॅक्शनमध्ये. स्वर्गीय अशोक पाटील 11 सापाड या टीममध्ये जयेश पाटील आहेत. कल्याण तालुका प्रीमियर लीग 2025 आज या स्पर्धेचा 4था दिवस. आणि एक जबरदस्त स्पर्धा, सर्वात कमी प्रवेश फी असणारी स्पर्धा गोलंदाजी करण्यासाठी आलेत तेजस मात्रे ॲज अ चॉईस कॅप्टन आहेत. दोस्ती यारी ग्रुप जागृती स्पोर्ट. 24 बॉलमध्ये 51 धावांची अजूनही गरज आहे. संदीप फुटाण्याच्या फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळत आहेत आणि थोडंसं थकान महसूस करत असतील. आकाश असतील, सँडी असतील, त्यांनी स्पर्धा आयोजित केली होती ग्रामीण प्रीमियर लीग, त्यामुळे थोडासा वेळ कमी मिळाला सराव करण्यासाठी. आणि आता तेजसला इन्व्हाइट केले 3ऱ्या ओव्हरमध्ये. तेजसचा पहिलाच बॉल गॅपमध्ये खेळत आहेत. वाईडिश लॉंगरवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. संदीप आले होते, ऋतिक संते आले होते, मात्र त्यांना बीट करून सीमा पार जाईल चौकार.
भरपूर बोटी होते आणि त्या गॅपमध्येच हा फटका पाहिला आपण सुयोगच्या बॅटमधून. फटका दमदार आहे आणि धावाही चांगल्या मिळतील. बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर मिड विकेटच्या वरून. सुयोग पाटीलच्या बॅटमधून चौकारानंतर षटकार. मध्ये 10 तरी सुयोगचा मी मगाशीच उल्लेख केला. सुयोग भरत पाटील शिडून 100 पेक्षा जास्त धावा नितलासची स्पर्धा आणि आता इथे ते आक्रमण दिसत आहेत. ऑन साईडला खेळायचं होतं. एक षटकार एक चौकार आणि त्यानंतर लगेचच विशाल त्याच्या जवळ गेले, काहीतरी चर्चा केली आणि त्यानंतर आशुतोष एस्ट्रेक्सच्या भूमिकेत आले आणि त्यानंतर हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. 31 धावा झाल्यात. 72चा पाठलाग करायचा या मॅचमध्ये टीम भूमी 11 कुंदे या टीमला. चांगला बॉल होता, ब्लॉकरला होता, त्यालाही खोदून काढलंय. संदीप फुटाणे तिथे चांगली फिल्डिंग मॅन फ्रॉम काटई. संदीप फुटाणे, करण पाटील, रोहित पाटील, आनंददादा पाटील हे खेळाडू चर्चेत राहिलेले आहेत काटई संघटने नेहमीच. GPL मध्ये राज पाटील यांना सुद्धा आपण पाहिलं. मथुर बैलाचे कट्टर समर्थक. एक सिंगल मिळाली आहे. 32 झालेले आहेत. 40 इथून अजूनही करायचे आहेत. 72चं टार्गेट. 32 झालेले आहेत. कमरान कुंबळे स्ट्राईक एंडला. हलकंसं अपील करण्यात आलं होतं आणि त्याच वेळी ज्या चेंडू रिलीज होतो त्यावेळी आम्ही थांबतो जेणेकरून पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ नये. आणि प्रत्येक समालोचकाने ते करणं गरजेचं आहे. ज्यावेळी बॉल रिलीज होतो त्यावेळी थांबणं गरजेचं आहे. पॉज घेणं गरजेचं आहे. प्रशांत भोईल यांचे आगमन झाले. चिकन गरजे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. खाली जबरदस्त त्यांनी बॅटिंग केली होती. सुयोग कंस्ट्रक्शन याच टीममध्ये ते खेळत होते. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. अशोक ढिंडा डीपमध्ये एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. सिंगलने षटक क्रमांक 3 इथे समाप्त होईल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाबा झालेल्या 33 म्हणजे इथून 18 चेंडूमध्ये अजूनही 39 धावांची गरज आहे. येणारे 18 चेंडू 39 धावा आणि आता पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. काय सरासरी थोडीशी वाढली आहे. 13.00च्या सरासरीने आता धावा बनवायचे आहेत या मॅचमध्ये. 18 बॉल 39 या मॅचमध्ये करायचे आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहत आहेत. क्वालिटी नेहमीच चांगली जपली जाते ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. त्याचमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर ही वाहिनी आता सध्या तुम्हाला पाहायला मिळते. त्याचं मी श्रेय नक्कीच तेजस भोईर यांना देईन आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. गोलंदाजी करण्यासाठी आलेत
18 बॉल 39 धावांची गरज आणि गोलंदाजी करण्यासाठी आलेत संचित पाटील, मॅन फ्रॉम शिरडून, ज्यांनी डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये 12 विकेट घेतले होते. तोच संचित तुम्हाला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली असती संचित सुभाष पाटीलला, मग झेल तिथे सोडलाय. अशोक ढिंडे आहेत मला वाटतं. डीप फाइंडिंगला बघा विशालची काय कॅप्टनशिप आहे. बरोबर क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला होता, मग झेल ड्रॉप झालाय. राहुलभाई पाटील सुद्धा बघा इन ॲक्शन मध्ये आहेत. जागृती स्पोर्ट्सचे ओनर आणि त्यांच्याच टीमने ठाणा जिल्हा प्रीमियर लीग ही स्पर्धा जिंकली. 5 लाख रुपयाचं कॅश प्राईज. हरेश पाटील आणि राहुल पाटील ब्राह्मण करवले आणि कॅप्टन होते केतन मात्रे. संचित गोलंदाजी मार्कवर फार एंडकडनं. सुयोगसाठी दोन्ही खेळाडू आता एकाच गावातील आहेत. एका बाजूला सुयोग, दुसऱ्या बाजूला संचित. दोन्ही खेळाडू स्वीडन गावातील आहेत, त्यामुळे आता चांगलं बॅटल रंगेल आणि वेग प्रचंड आहे. कारण लेदर बॉल क्रिकेट सातत्याने संचित पाटील खेळत असतात. वय वर्ष 17 ते 18 आणि डोंबिवली प्रीमियर लीग ज्या पद्धतीने त्यांनी कामगिरी केली तिथून नक्कीच तो प्रसिद्धी त्याला मिळालेली आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक. 38 धावा जुरी करायच्या. 16 बॉल 38. हाही चेंडू चांगला होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. फिल्डिंग चांगली आहे. रनआउटची संधी आहे विशालकडे आणि आता बघायचं आहे फलंदाज कोणता रनआउट आहे. सुयोगला मैदान सोडावं लागेल असं मला वाटतंय आणि पंचही कदाचित तेच सांगतायत. सुयोगची खेळी समाप्त. डीप कव्हर मध्ये कुमार माईला तुम्ही पाहतायत, मॅन फ्रॉम भोपार. आणि आता बॅटिंग करण्यासाठी अप्पू आलेत आणि आता मात्र अप्पू आलेत बॅटिंग करण्यासाठी मॅन फ्रॉम राया. आणि दोन्ही फलंदाज आता राया गावचेच आहेत. चांगला बॉल होता, मात्र गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफरनं बघा संदीप फुटाने एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलले आणि फेकी केली आहे. रनआउटची संधी होती. विशाल थोडंसं यष्ट्यांच्या पुढे उभे होते, त्यामुळे 2 धावा इथे मिळतील. चेंडू शिल्लक आहे 14 धावा करायचे. 35 14 चेंडू 35 धावा. काय फिल्डिंगचा स्टँडर्ड जंपलेला आहे संदीप फुटाने, मॅन फ्रॉम काटई. असं वाटलं होतं हा चौकार जाईल, पण संदीपने 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवले असंच म्हणावं लागेल. आता 14 चेंडू 35 धावा या मॅच मध्ये करायचे. संचित फार एंड कडनं राईट मोर द विकेट. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय अपूने फाईन लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. कोणतीच धावा. ज्यावेळी आम्ही इथे आलो, रोशन संते जे आमचे सहकारी समालोचक 5 दिवस ज्यांच्या खांद्यावरती या स्पर्धेची जिम्मेदारी आहे, त्यांनी सांगितलं की धावा चेस होत नाही. मात्र ज्या पद्धतीने भूमी 11 कुंदे संघ आता बॅटिंग करतोय, 72 धावा चेस करेल का या मॅचमध्ये आणि नवीन विक्रम करेल का धावा चेस करण्याचा,
हे पाहणं गरजेचं आहे. मात्र इथून यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. म्हणजेच काय 13 बॉल 29 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. लक्षात घ्या स्वर्गीय अशोक पाटील 11 सापड आपली बॅटिंग आहे. खेळाडू कक्षाच्या बाजूला जाऊन तुम्ही थांबायचे. हाही शॉर्ट प्लेनचा बॉल होता. तिथेही फटका चांगला आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी शेवटच्या 2 बॉलवरती 10 धावा पुणे घेतल्या. त्यामुळे आता 12 बॉलमध्ये 25 ची गरज. या ओव्हरसाठी तुमच्याकडे 4 मिनिटाचा वेळ आहे. लक्षात घ्या. पाच मिनिटाचा वेळ तुमच्याकडे उरलेला आहे या ओव्हरसाठी. अशोक ढिंडा काहीतरी चर्चा करतायत कारण त्यांना माहिती आहे दोन्ही राया गावचे खेळाडू आहेत. त्यांचं खेळ कशा प्रकारे ते खेळतात त्यांना माहिती आहे. त्याचमुळे कदाचित अशोकने चर्चा केली की आपू आणि आपण पाहिलं तर अमरान हे 2 खेळाडू आपण पाहिलं तर नेहमी चर्चेत असतात राया टीमसाठी. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राया संघाची भरपूर चर्चा राहिलेली आहे. आणि त्याच गावचे हे 2 खेळाडू. 12 चेंडू 25 धावा या मॅचमध्ये आता करायचे आहेत. LNT कोणी टीमचे पुरस्कर्ते विकास ठोंबरे आपण आला असेल तर या आपले हार्दिक हार्दिक स्वागत. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा करायचे आणि आता गोलंदाजी करण्यासाठी आले सूरज जुतकर मॅन फ्रॉम वसार. वसार पडल्या तर रवी वायले हे नाव भरपूर चर्चेत राहिलं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. मास्टर माइंड खेळाडू. फार एंडकडनं सूरज. हाही चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालं नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत अशोक ढिंडा तिथे. त्यामुळे चूक होणार नाही आणि फलंदाज बाद होईल. बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. पुढच्या दोन्ही टीम्सला आम्ही सूचना करतोय आपण रेडी राहायचं. जशी मॅच संपेल LNT कोणी आपल्याला लगेचच फिल्डिंग लावायची लक्षात घ्या. आणि खेळाडू कक्षाच्या बरोबर बाजूला जाऊन थांबायचे. स्वर्गीय अशोक पाटील 11 सापाड. 11 चेंडू 25 धावा. सूरज. इथे काय घडलंय. फाईन लेग बीट. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूची वाट पाहिली आणि त्या चेंडूने हुलकावणी दिली. सीमा पार चौकार. चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 21 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. आता 52 धावा धावल कधी लागले आहेत. 72चं टार्गेट म्हणजे अजूनही 20 धावा करायचे आहेत. 9 चेंडू 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये.
येणारे 9 चेंडू 20 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. अप्पू स्ट्राईक एंडला आहे, त्याच्या बॅटमधनं एक षटकार एक चौकार आलेला आहे. 12 वरती 2 नाबाद आहे. 3 चेंडूचा खेळ त्याने केलेला आहे. मात्र 9 बॉलमध्ये आता 20. फटका दमदार आहे, बॉलला पाठवून दिलाय. वाईड इश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर रायागावचा ब्रँड दाखवणारा हा सिक्सर. षटकार होता अप्पूच्या बॅटमधून. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 रन्स करायचे आहेत. ज्यावेळी आम्ही सकाळी इथे आलो, रोशन संते आमच्यासोबत चर्चा करत होते आणि रोशन सांगत होते की धावा चेस होत नाही. मात्र अप्पू ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 14 धावा अजूनही करायच्या आहेत. मॅच अजूनही संपली नाहीये, अजूनही कोणी जिंकलेला नाहीये. कारण की क्रिकेट अनिश्चितांचा खेळ म्हणून या खेळाकडे नेहमीच पाहिलं जातं. कारण जोपर्यंत शेवटचा बॉल. हाई फटका दमदार आहे. अप्पू ऑन फायर, बॉलला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. अप्पूची आहे. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, 3 षटकार 1 चौकार 1 दुहेरी आणि आता 6 चेंडूमध्ये फक्त 8 करायचे आहेत. 72 धावांचा पाठलाग करत असताना भूमी 11 कुंदे टीम भूषणजी रोणे साहेब यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. कुंदेगावचे एक यशस्वी उद्योजक आणि एक चांगले स्वतः क्रिकेटर आहेत भूषण दादा. सहा चेंडू 8 धावांची गरज. चला बरोबर वेळेत तुम्ही 5 षटके टाकले, त्यामुळे आता शेवटची ओव्हरला सुरुवात करा प्लीज. आशुतोष चव्हाण आलेत, मॅन फ्रॉम खंबालपाडा. 6 चेंडूमध्ये 8चं संरक्षण करायचंय. पुढची मॅच LNT खोनी विरुद्ध स्वर्गीय अशोक पाटील 11 सापाड. अतुल भोयर एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला अमोल पाटील आहेत. त्यामुळे आज चांगले बॅटल रंगतील. निरंजन सावंत सरांना तुम्ही पाहतायत मेन पंचांच्या भूमिकेत. झहीर सरांना तुम्ही पाहताय स्क्वेअरलेगचे पंच. आणि तिसरे पंच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सरांना तुम्ही पाहतायत. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. आशुतोष चव्हाण आलेत बॅटिंग करण्यासाठी. बॅटिंग चांगली केली होती, आता बॉलिंग कशी करतील. मात्र स्ट्राईक एंडला ऋषी शेलार, मॅन फ्रॉम वावेगर टिटवाळा. ऋषीच्याही बॅटमधनं फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि चेंडू 1 बाउन्स सीमापार चौकार. चेंडू शिल्लक आहेत 5 धावा करायचे 4. मध्ये 4 धावा आता करायच्या आहेत भूमी 11 कुंदे टीमला. 72 धावांचा पाठलाग. ज्यावेळी 72 धावा झाल्या त्यावेळी रोशन संते सुद्धा जरा टेन्शन मध्ये होते की 72 धावा चेस कशा होतील. मात्र अप्पू आहेत ना. आशुतोष ऑन साईडला खेळायचं होतं. इष्टरक्षक खूप वेगाने आले होते. पंचांचा लेग बाईसचा इशारा आलाय. चेंडू शिल्लक आहेत आता 4 धावा करायचे 3. एका 2 चेंडू डॉट आले तर मजा येईल या मॅच मध्ये. मात्र बघायचं 4 चेंडूमध्ये 3 धावा करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. 72 धावांचा पाठलाग. क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नाही आहेत. आपण हलक्या तरी खेळले. सॉफ्टवेअरचा वापर केलेला आहे. पुश करो खुश रहो. इथे रनआउटची संधी आहे विशालकडे. आणि आता फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेत की नाही आता हे चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून.
दाखल होत आहेत. मॅन फ्रॉम निंबिवली, सिक्सर किंग निंबिवली संघाचे कृष्णा केने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. कमी चेंडू जास्त धावा हेच नवीन समीकरण राहिलेले. मात्र अपूने या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली. 3 षटकार, 25 धावांची इनिंग साकारली या मॅचमध्ये अपूने. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात घ्या. धावा तुला कंपल्सरी चेस करायचे आहेत. आशुतोषचा बॉल शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक या मॅच मध्ये ट्विस्ट. फलंदाज बाद. चेंडू शिल्लक आहे 2 धावा करायचे 2. तिथून एक नामी संधी आलेली आहे. मात्र 2 चेंडूमध्ये 2च करायचे आहेत. बहात्तर धावांचा पाठलाग असताना 70 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूमध्ये आता 2 धावा करायच्या आहेत. मजा येईल आता या मॅच मध्ये. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. इथे फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने विजयाचा चौकार आलाय तो हरेशच्या बॅट मधून आणि पहिला सामना जिंकलाय भूमी 11 कुंदे टीमने. अभिनंदन. भूषण दादा यांच्या मालकीचा संघ पहिल्या मॅच मध्ये विजयी झालेला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय अप्पू, ज्याने 25 धावा केल्या आणि गोलंदाजी सुद्धा खूप चांगली करत असताना 3 विकेट घेतल्या. तो अप्पू ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला फिल्डिंग लगेच लावायची आहे. LNT खोनी.